आता आपण उघड टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार। पुणे मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल, शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट परिसरातील वाहतुकीत बदल, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। नागपूर जिल्ह्याचा आमदार म्हणून उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अस्वस्थ होतो। ठाकरेंनी नागपूर जिल्ह्याला द्वेषानं वागणूक दिली। आमदार आशिष जयस्वालांचं ठाकरेंवर टीकास्त्र। रोहितची पहिली 5 वर्ष कर्जत जामखेडच्या सेवेसाठी, आता येणारी 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील। शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत। आनंद दिघेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती, सर्व गोष्टी कालांतराने बाहेर येतील, संजय शिरसाट यांचं विधान। तेव्हा तुम्ही गप्प बसला, पद उपभोगली आणि आज 23 वर्षानंतर प्रश्न उपस्थित करताय, मग या षडयंत्रात तुम्हीही होतात का? शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंचा सवाल। वैमानिकाचा विमान टेक ऑफ करण्यास नकार, उद्योगमंत्री उदय सामंत अमरावतीवरून संभाजीनगरला समृद्धी महामार्गाने गेले। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरील प्रकार। अमरावतीच्या अचलपूर शहरात आज नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। राणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। आता आपण उघड टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। म्हाडा सोडतीसाठी 1 लाखाहून अधिक अर्जदार पात्र, माजी खासदार राजू शेट्टी, बिग बॉस विजेता विशाल निकम यांचेही अर्ज। 2030 घरांची सोडत होणार। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची बुक माय शोच्या सीईओना नोटीस। कोल्ड प्ले कॉन्सर्ट प्रकरणात बोगस तिकीट विक्री करून पैसा कमवल्याचा वकिलांचा आरोप, तर अनधिकृत प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या तिकिटांची नाही कंपनीचं स्पष्टीकरण। नागपूरच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 48,000 प्रकरणं निकाली। लोक अदालतमध्ये 50 कोटी 51 लाख रुपयांची कर्ज वसुली, तर घटस्फोट आणि कौटुंबिक वाद प्रकरणातील 23 जोडप्यांचा समझोता। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ, सततच्या पावसामुळे शहरात साथीच्या रोगांचं थैमान। सप्टेंबर महिन्यात आढळले स्वाईन फ्लूचे 24 रुग्ण। अटल सेतूवरील इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अकार्यक्षम, परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न। कल्याण पथरी पुलावर बॉयलर घेऊन जाणारा 106 चाकांचा ट्रेलर उलटला। डोंबिवलीहून कल्याणला जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक पोलीस घटनास्थळी, ट्रेलर हटवण्याचं काम सुरू। अचलपुरात राणेंचा दौरा, 31 संवेदनशील पॉइंटवर पोलीस तैनात, अतिरिक्त कुमकही वाढवली। ग्रामीण भागासह शहरातही अलर्ट। हिजबुल्लाहकडून दहशतवादी हसन नसरल्लाहच्या मृत्यूची पुष्टी, हल्ल्याच्या 17 ते 18 तासानंतर हिजबुल्लाहकडून स्पष्ट। भारतीयांनी लेबनॉनला जाणं टाळावं, लेबनॉनमधील भारतीय दूतावासाचा सल्ला, पुढील आदेश मिळेपर्यंत प्रवास टाळण्याचा सल्ला।